नमस्कार, मी सीमा सावंत. मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. बरे आहात ना मंडळी? पहिल्या फोटोवरून तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल की आज मी तुम्हाला माझी एक रेसिपी करून दाखवणार आहे. आणि ती नुसती रेसिपी नाही आहे, एकदम खमंग अशी रेसिपी आहे. सगळ्यांना हवीहवीशी वाटणारी, सगळ्यांना आवडणारी अशी एक रेसिपी आज मी करून दाखवणार आहे, जिचं नाव आहे कोथिंबिरीच्या वड्या. आलं ना तोंडात पाणी? अशी ही कोथिंबिरीची वडी करायला अतिशय सोपी अशी एक पद्धत आहे, जी मी तुम्हाला आज दाखवणार आहे. जिथे उकड वगैरे काढण्याची काही कटकट नाही, काही नाही. साधी सरळ सोपी रेसिपी आहे आणि ती केल्यानंतर अतिशय चविष्ट आणि खमंग लागते. तर अशी ही कोथिंबिरीची वडी करण्यासाठी चला जाऊया किचनमध्ये. चला. कोथिंबीर वड्या करण्यासाठी लागणारे साहित्य बघूया. आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे. ही साधारण मोठी वाटी, अच्छा 2 वाट्या आपण ही कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. ही चिरलेली किंवा कापलेली ही कोथिंबीर अशी 2 वाट्या आहे. त्यानंतर आपण त्याच वाटीने एक ती मोठी वाटी बेसन घेतलेलं आहे आणि ते भाजून घेतलेलं आहे. नुसतं बेसन तव्यावर भाजून घेतलेलं आहे. बाकी साहित्य बघूया. इथे आपण फोडणी करता तेल घेतलेलं आहे, हिंग घेतलेला आहे, 1 चमचा हळद, इथे 2 चमचे लाल मिरची पावडर घेतलेली आहे, इथे 3 मिरच्या कापून घेतलेल्या आहे, तुकडे केलेले आहे. हा सोडा आहे. हा ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचा असल्यास टाकावा, नाही टाकला तरी चालतो. इथे आपण 4 लसूण पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत, तुकडे करून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे आपण तीळ घेतलेले आहेत. हे 2 चमचे, 2 मोठे चमचे आपण तीळ घेतलेले आहेत आणि ते पण भाजून घेतलेले आहेत. म्हणजे ते चटचटायला लागले की त्याला काढून घ्यायचं आहे. इथे आपण तांदळाची पिठी 2 चमचे घेतलेले आहेत, मोठे चमचे. त्यानंतर इथे आपण घेतलेलं आहे पाणी. हे सध्या इथे 1 वाटी आहे, ही मोठी वाटी. हे सगळं माप ह्याच वाटीने घेतलेलं आहे. तर सध्या इथे ही 1 वाटी घेतलेली आहे, पण तरी 1.5 ते 2 वाट्या पाणी लागतं. इथे आपण चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि ही घेतलेली आहे साखर. ही साधारण 1/2 चमचा तरी, 1/2 टीस्पून तरी आहे. तर असं हे साहित्य. चला तर मग कृती करूया. प्रथम आपण भांडं गरम करून त्यात 2 मोठे चमचे गोडे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण ज्या मिरच्या घेतल्या होत्या ती कापून त्या टाकणार आहोत आणि 4 लसूण पाकळ्या तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकणार आहोत. तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे, लालसर होईपर्यंत.
लसूण आणि मिरची लाल झालेली आहे. आपण यामध्ये कोथिंबीर टाकू. आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचे. परतून झालेली आहे. आपण ताट ठेवूया आणि एक वाफ काढूया. एक वाफ आलेली आहे. आपण यामध्ये पाणी घालू. गॅस मोठा. सध्या तरी आपण एकच वाटी घातलेलं आहे पाणी. यामध्ये 1 चमचा हळद घालूया. मसाला 2 चमचे. मसाला पावडर, मिरची पावडर. हे मी ह्या चमच्याने घेतलेलं आहे. लहान आहे, टेबलस्पूनपेक्षाही लहान आहे. त्यात आपण तीळ घालूया. साखर, चवीपुरतं मीठ. व्यवस्थित ढवळून घेऊया. हिंग जवळपास अर्धा चमचा, अर्धा टीस्पून. आपण परत त्याला झाकून वाफ काढण्यासाठी ठेवूया. वाफ आलेली आहे चांगली.
सोडा टाकूया. थोडं अजून पाणी टाकू. छान ढवळूया. ह्यामध्ये आपण हे जे बेसनाचं पीठ आपण भाजून घेतलेलं आहे, ज्याच्यामुळे थोडासा कलरही चेंज झालेला आहे, ते टाकूया. त्याच्याबरोबरच आपण तांदळाचं पीठही घेतलेलं आहे, तेही टाकूया. आणि आता व्यवस्थित ढवळून घेऊया, जेणेकरून सगळं मसाले आणि सगळं मीठ, मसाले, साखर, सगळं पीठ एकजीव होईल. थोडं कोरडं वाटलं तर आपण याच्यामध्ये पाणी टाकू शकतो. थोडं पाणी टाकूया. एरवी आपण जशी उकड काढतो कोथिंबिरीच्या वड्या करण्यासाठी, तशी इथे उकड काढायचीच नाही आहे, कारण आपण पीठ तसंही भाजून घेतलेलं आहे. आता फक्त वाफ काढायची आहे. त्यासाठी आपण झाकून ठेवूया. उघडून बघूया. चांगली वाफ आलेली आहे. आता हे मिश्रण शिजलेलं आहे. ह्याला आपण पोळपाटाला तेल लावून त्याच्यावर थापायचं आहे. हे एवढं ओलसर राहिलं पाहिजे. जर ते फारच सुखं वाटलं तर आपल्या वड्या थापल्या जाणार नाही. मग अशा वेळेला त्याच्यावर पाण्याचा हक्का मारावा. चला आपण पोळपाटावर थापून घेऊया. पोळपाटाला तेल लावून आपण मिश्रण त्यावर टाकून वाटीने थापून घेतलेलं आहे. वाटीलाही अर्थात तेल लावलेलं आहे. तर हे असं आपलं मिश्रण थापून तयार झालेलं आहे. आता आपण याच्या वड्या पाडूया. मिश्रण थोडं थंड झाल्यानंतर सुरीने त्याच्या वड्या पाडायच्या आहेत. तुम्हाला हव्या त्या आकाराच्या लहान मोठ्या तुम्ही कशाही वड्या पाडू शकता. वड्या पाडून झाल्यानंतर तुम्ही त्या तशाही खाऊ शकता. त्या तशाही व्यवस्थित उकडल्या गेलेल्या आहेत. नाही तर तुम्ही शॅलो फ्राय करून खाऊ शकता. चला तर ह्या आपण वड्या काढून घेऊया.
कोथिंबिरीच्या वड्या शॅलो फ्राय करण्यासाठी आपण प्रथम तवा गरम केलेला आहे आणि त्याच्यावर गोडे तेल टाकत आहोत. थोडंसं आपण तेल टाकूया आणि एक साईड व्यवस्थित भाजून झाल्यावर आपण परत त्या परतायच्या आहेत आणि दुसरी साईड पण व्यवस्थित भाजून घ्यायची. आपण हे तांदळाचं पीठ टाकल्यामुळे त्या कुरकुरीत होतात. आपण दुसऱ्या बाजूने परतलेले आहेत, तर ही दुसरी बाजूही आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत. आपल्याकडे पाहुणे येणार असतील, कधी गेट टुगेदर असेल, कुठे आपल्याला बाहेर जायचं असेल तर या वड्या आपण करून नेऊ शकतो. छान खायला खमंग आणि सगळ्यांच्या आवडत्या. कोथिंबीर वडी आवडत नाही असं मी आजपर्यंत तरी ऐकलेलं नाही आहे. त्यामुळे करायला याच्या सोप्याच आहेत. जरा सामान याच्यामध्ये जास्त जातं साहित्य, पण ठीक आहे. तशी उकड वगैरे काढण्याची कटकट नाही, काही नाही. तर अशा या कोथिंबीर वड्या आपल्या तेलामध्येही परत भाजून झालेल्या आहेत. आता या खायला तयार आहेत. गॅस बंद करूया आणि प्लेटमध्ये काढूया. बघा, मी म्हटलं होतं ना, अतिशय सोपी साधी सरळ रेसिपी आहे म्हणून. जरा वेगळ्या पद्धतीची आहे ना, पण करायला अगदी सोपी आहे. उकड वगैरे काढण्याची कटकटही नाही आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं तशीच ही करायला सोपी सुटसुटीत अशी असून परत ती खायला खूप चविष्ट आणि खमंग अशी आहे. तुम्हाला हवे असल्यास अशाच त्या खाऊ शकता बनल्यानंतर, किंवा शॅलो फ्राय करू शकता, किंवा त्याला खूप तेलात पण तुम्ही तळून अजून खरपूस करून खाऊ शकता. टेस्ट अजून वाढणारच आहे, नक्कीच कमी होणार नाही आहे. तर अशी ही कोथिंबिरीची वडी तुम्हाला जर आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंटही करा आणि घरी नक्की करून पहा. आपली खूप काळजी घ्या. छान राहा, मस्त राहा. चला बाय.